हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला आज मूग डाळीचे हिरव्या मिरचीचे वरण दाखवणार आहे। इथे तुम्ही पहा, आपल्याला आता साहित्य घ्यायचे आहे। एकदम छान अशा प्रकारचे वरण भातासाठी वरण बनवत आहे। इथे मी एक अर्धी वाटी मूग डाळ, टोमॅटो आणि हळद मीठ घालून शिजवून घेतलेली आहे। हिरवी मिरची, लसूण, खोबरं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर। इथे मी आपण वरण करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये एक पळी तेल घालायचे आहे। एक पळी तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, तेल गरम झालेलं आहे चांगलं। जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। 10 ते 15 छोटी छोटी असतील तर जास्त घाला, मोठी पाणी असतील तर 7 ते 8च घाला। आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घालायचे आहे। इथे तुम्ही पहा, आता आपल्याला त्यावर वरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं हिंग पण घालू शकता। माझ्याकडे हिंग नाहीये म्हणून मी घातलेलं नाही। आता इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि थोडंसं हलवून घ्या। आता आपलं मिरची, खोबरे, लसणाचं वाटण चांगलं भाजलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला अगोदर आपण डाळ शिजवताना हळद घातलेली आहे, तरी पण तुम्ही थोडीशी अर्धा चमचा यामध्ये हळद घाला। हळद घातल्यानंतर आपल्याला आता चमच्याच्या साहाय्याने 1 ते 2 पळ्या थोडंसं वरण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, आता थोडंसं हे शिजल्यानंतर आपल्याला बाकी सगळं वरण त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। थोडीशी उकळी फुटल्यानंतर तुम्हाला वरण जर जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू नका, तुमच्या आवडीनुसार। इथे तुम्ही पाहू शकता, छान असं आपलं वरण तयार आहे। तुम्हाला माझी मूग डाळीच्या वरणाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इथे आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता। चला तर मग भेटूया अनोख्या रेसिपीमध्ये। बाय बाय, धन्यवाद।